वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. CETची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात. मुंबई. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची CET नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. परीक्षा कक्षाकडून 19 व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यात कला विभाग, तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यास अवधी मिळावा यासाठी 27 नोव्हेंबर रोजी परीक्षा कक्षाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 16 मार्च ते 27 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार आहे, तर उर्वरित अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सुरू होणारे अभ्यासक्रम M.Ed, M.Ped, MBA, MS, LLB 3 वर्ष, MCA, B.Ed, B.Ped, M.H, M.C.T, B.H.M.C.T, M.H.M.C.T, एकात्मिक B.Ed, B.Sc B.Ed, एकात्मिक B.Ed, M.Ed 3 वर्ष, एकात्मिक या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. MHT CETची नोंदणी जानेवारीत. प्रवेश प्रक्रियेपैकी MHT CET ही महत्त्वाची परीक्षा असते. परीक्षेला महाराष्ट्रात परराज्यातूनही नोंदणी होते. नोंदणी 1 जानेवारीपासून तर PCB गटाची परीक्षा 9 ते 17 एप्रिल 2025, PCM गटाची परीक्षा 14 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत होण्याची शक्यता आहे. 2 वर्षात अभ्यासक्रमांसाठी नोंदणी. विभाग 2023-24-25 कला विभाग 3460, 24-25 मध्ये 3181 उच्च शिक्षण. तर हे जे आहे एकूण आकडेवारी आपल्याला दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.